तीन तरुण एका गाडीवर आले आणि माझी गाडी अडवली आणि गाडीवर उतरून सुरा काढला आणि मला हाणण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्याचा हाताने सुरा धरला आणि उजव्या साईडने परत दोन तरुण आले 18 ते 22 वर्षाचे आणि त्यांनी रॉडनी मला डोक्यामागच्या रॉड टाकला आणि ती मी पण प्रतिकार केला. त्यांना एक जणाला ढकलून दिलं, जो समोर मला नंतर बेल्टने हाणायला लागला. माझ्या पाठीवर खूप बेल्ट मारलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी आरडाओरडा केल्यानंतर वाचवा वाचवा पळून गेले ते. आणि माझी आत्ता मागणी, प्रशांत शितोळे हा मुख्य सूत्रधार आहे, 100% आहे. कारण ही मुलं त्याच्याबरोबर असतात, त्याच्या गाडीत असतात. हे दोघं सुद्धा गावडे आणि तो पुजारी हे त्याच्या ऑफिसमध्ये 24 तास असतात. आणि प्रशांत शितोळेला त्वरित अटक झाली पाहिजे आणि पक्षश्रेष्ठींनी त्याचा सत्तारूढ पक्ष नेता आणि नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यावा, तरच ही केस पुढे चालेल. अन्यथा दबाव टाकण्याचा प्रयत्न 100% होईल. नाही, मला नाही माहिती कोण कार्यकर्ते होते आणि मी ती व्हिडिओ पाहिली आता त्यांची की माझ्यावर आरोप केलेलाची. आता त्यांनाच नावं सांगता येत नाही कोण होते ते, फक्त आमचीच नावं जोर लावून घेतात. ह्याच्यातून दिसतं ना की इंटेन्शनली ते बदनामी करायचा प्रयत्न करतायत. आणि दिलीप तनपुरे ही व्यक्ती काय मी आज ओळखत नाहीये, मी 25-30 वर्ष त्यांना ओळखतोय. आणि त्यांनी माझ्यावर असे आरोप करणं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मनाला, त्यांच्या अख्ख्या खानदानाला आणि परिवाराला ते सुद्धा त्यांना पटलं नसेल कुणालाच की त्यांनी माझ्यावर असे आरोप करणं. का तर हे कुठेतरी म्हणजे असं का करतायत ते, का त्यांना त्यांचा बोलवीचा धनी वेगळा कोण आहे काही कळेना मला बाबा. पण हे आरोप तर म्हणजे एकतर मला वेळ नाही, मी जेव्हापासनं गेल्या 2-3 महिन्यामध्ये मला इतकी कामं आहेत की मला या वाईट गोष्टी, मुळातच मी विकासात्मक दृष्टी असलेला माणूस आहे, त्यामुळं मला ही चांगली कामं करण्यासाठी संधी मिळाली त्याचं सोनं करत असतो किंवा प्रयत्न करत असतो. विरोधकांनी प्रत्येक गोष्ट कशी कुठल्या नजरेने बघायची हे ते ठरवायचं आहे. त्यांनी हे केलेले आरोप हे केवळ कुणाच्या तरी सांगण्यापायी आहेत आणि एकदम त्याला हेच नाही, म्हणजे माणुसकीच राहिली नाही या माणसाला, म्हणजे काय विचारायचंच नाही. आम्ही बोलू नाही, परंतु आम्ही यांच्यासाठी काय काय केलंय आमचं आम्हाला माहिती आणि त्यांच्या अख्ख्या परिवाराला माहिती. परंतु ते ठीक आहे, ते सोडून द्या आता, ते तो विषय संपला. काल दिनांक 17/4/2026 रोजी सायंकाळी साधारण 6:30-7:45 दरम्यान यातील फिर्यादी दिलीप तनपुरे हे माखन हॉस्पिटलवरून जवळून 2 व्हीलरवरून जात होते समोरून तिथून. तर तिथं पुढे गेल्यानंतर कॉर्नरला एका मोपेडवरती 3 जण आले, त्यांना अडवलं आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केली रॉडने आणि पट्ट्याने. त्यानंतर मागून एक 2 व्हीलर आली, त्यावरती 2 तरुण होते, त्यांनी सुद्धा त्यांना हाताने मारून लाथाबुक्क्याने मारलेले, शिवीगाळ केलेले. त्यानंतर आम्ही मारल्याने पळून गेले. कचऱ्याचे प्रश्न असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील ज्यावरती त्यांनी आवाज उठवलेला होता, तर त्या अनुषंगाने तो राग मनात धरून ह्या तरुणांनी त्यांना मारहाण केल्याचं ते आम्हाला सांगितलं त्यांनी. तर त्याचा तपास सुरू आहे. त्यामध्ये आता 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत, त्यांनी अटक केले, ताब्यात घेतलेले आहेत. बाकी 3 मिळून जातील, ते आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यावरती कडक ॲक्शन घेतली जाईल.